आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रेवणसिद्ध देवाची महती प्रचंड आहे. सबंध भारतभर रेवणसिद्ध देवाचे भक्तगण विखुरले आहेत. रेवणसिद्ध देवाच्या यात्रेसाठी लाखो भक्तगण येत असतात. त्याचबरोबर अमावस्या, पौर्णिमा, सोमवार व गुरुवारी अनेक भक्तगण नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या भाकणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. साळशिंगे गावातून या भाकणुकीची सुरुवात होते. साळशिंगे गावातून सासनकाठ्या व पालखी देवनगरच्या दिशेने रवाना होतात. देवनगरमध्ये भाकणूक विचारायचा मान हा बाळासो धनाजी पाटील यांना आहे. यावर्षी त्यांनी तो मान पार पाडला. यावर्षी देवा पाऊस मगा पंचांग फोडून व नक्षत्र उत्तर पूर्वा तसेच हस्ताचे पाणी पडेल. रब्बीच्या रानात धारण आत बाहेर चिमणीला चारा मिळेल म्हणजे पाऊस चांगला होणार असल्याचे सांगितल्याने शेतकरी वर्गातून समाधान होत आहे. भाकणुकीची ही परंपरा गेली अनेक वर्षे म्हणजे पूर्वापार काळापासून चालत आली आहे. त्यामुळे यावर्षी ही भक्तगण व शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही भाकणूक झाल्यावर सासनकाठ्या व देवाची पालखी ह्या मूळ स्थानावर रवाना झाल्या. एकूणच या वर्षीच्या भाकणुकीमुळे पाऊस चांगला पडेल असे सांगितल्याने उत्साहाचे वातावरण आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. अमर कदम सांगोला याच्याकडून 200 रुपये द्यायला देणगी मिळालेली.
यांच्याकडून 101 रुपये देवाला दिलेले आहेत. देवाला पाऊस उचलल्यानंतर देवाने बघा पंचगा असे सांगितले आहे. त्यानंतर फोडून नक्षत्र विचारला असता उत्तरा पूर्वा या पद्धतीने सांगितलेले आहे. हस्ताचं पाणी पडेल म्हणून सांगितलेलं आहे. रबीच्या रानात धारण आत बाहेर राहील आणि चिमणीला चारा मिळेल अशा पद्धतीने आजची ही भाकणूक या ठिकाणी झालेली आहे.